चला, एवढी फुले होऊन झाली म्हणजे मुंजीची सगळी तयारी झालीच म्हणून समजा. हो ना, आता उद्या मुंज झाली की आम्ही आपले प्रस्थान ठेवायला मोकळे. हो, सांगलीला जाऊन पडतो एकदाचे आमच्या घरी. सुभद्रा वहिनी असे का म्हणताय? अहो, हे सुद्धा तुमचंच घर आहे आणि निघायची एवढी घाई कशाच करताय? अगो, तुला घाई वाटत नसेल पण इतरांना आमच्या जाण्याचीच घाई आहे. हो, सलतोय ना आम्ही काही जणांच्या डोळ्यात. नाही नाही, तसे अजिबात. माधव दादा आला. बाई, अरे वा, मुंजीची जोरदार तयारी सुरू आहे वाटते. बरे, तू हातपाय तोंड धुवून घे, मी पाने वाढावयास घेते. नाही माई, नको. आज आम्ही फलाहारच घेऊ. बरे, रमेश सोबत तुझ्या खोलीतच पाठवते मग. बरे. थांब माधवा. माधवा, आज मला एका गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायचा आहे. ताई काकू, मला सांग, आपल्या पहिल्या रमेची नथ तू कोणाला दिलीस? म्हणजे तू स्वतः कोणाला दिलीस? ताई, मी काय म्हणते, जाऊ द्या ना. अहो, नको तो विषय. आणि बरे नाही वाटत होय असे. थांब माई, तू मध्ये बोलू नकोस. आपल्या माधवाच्या पहिल्या बायकोची नथ आहे ती. एरवी बोललेही नसते. सांग माधवा, खरे सांग माधवा, तू ती नथ कोणाला दिली होतीस? कशाला अडून अडून विचारतेस? सरळ विचार ना, माझे नाव घेऊन. ठीक आहे, स्पष्टच विचारते मी. कोणालाही घाबरत नाही ताई काकू. माधवा, तू ती नथ सुभद्रा वहिनींना दिली होतीस? काय विचारतेय मी? सांग माधवा. होय ताई काकू, दिली ती नथ आम्ही सुभद्रा काकूंना. का पण काय झाले? माधवा, रे जाऊबाई, माझे चुकले. मला क्षमा करा. सगळ्यांसमक्ष मी तुमच्यावर आळ घेतला म्हणून सगळ्यांसमोर हात जोडून तुमची क्षमा मागते. हवे असेल तर पाया पडते, मला क्षमा करा. नाही नाही ताई, माझे चुकले. हो माधवा, मन मोठे केलेस आणि या कमनशिबी काकूची लाज राखलीस. ताई, माधवाने नाही दिली मला नथ. पण मी ती चोरली नाही. हो, चोरली नाही मी. अगो परवा काहीसे ठेवायला माधवाच्या खोलीत गेले होते. तो कपाटा खाली मोती चमकताना दिसले. मस्त काढून पाहिले तो नथ. समोर आरसा होता ग, घालून पाहावीशी वाटली. घातली, आवडली मला. आणि पण इथून जाताना मी गुपचूप ठेवूनच जाणार होते. हो,
अगं 4 दिवसाची हौस मौस ग आमची, दुसरे कोण पुरवणार आहे? माधवा, माधवा, माझ्यासाठी खोटे बोललास तू. आज मी माझी चूक कबूल केली नसती ना तर टोचडी लागून राहिली असती हो जीवास. मात्रा काकू, तुझे काका असते ना आज तर या गोष्टीसाठी पाठ सोलवटून काढली असती माझी. पण ते जर का असते तर असे शालूला ठिगळ लागल्यासारखे इथे यावे नसते लागले रे आम्हास. सुभद्रा वहिनी, काकू, आपण फक्त फळे खाणार असे सांगितले होते म्हणून आणली आहेत. हो तसेच आहे. ठेवा ती फळे तिथे. आपण काय झाले काय एवढा आनंद व्हावा यार? आपण माझ्याशी 1 दिवस आणि 11 घटकांनी बोललात. अबोला धरला होता ना. मग दिवसभरात अभ्यास केलात की नुसत्या घटकाच मोजीत होतात? नाही केलाय ना अभ्यास. आत्ता आले मी. अहो रमाबाई, ताई हे घ्या तुमचे पाणी. अगो बाई, तुम्ही कशाच घातलीत अंथरुणे? मी केले असते ना. अगो काय फरक पडतोय, तूही दिवसभर नाहीतरी राब राब राबतच आहेस. बस इथे जरा 2 घटका बस को. अगो बाई, बसते काय मी आलेच पटकन. काय झाले आता? अहो मगाच्या घाई गडबडीत चक्क्यासाठी दही बांधायचे राहून गेले. अगो बाई, आणि पुरणपोळीसाठी सुद्धा मी आहे. ताई इथे खमकी बसलेली आहे हो हे सगळे करायला. मी सगळे केले, तू काही काळजी करू नकोस. बस निवांत. खरेच द्या, मी तुमचे पाय दाबून देते. द्या. खरोखरीच ताई, तुम्ही आहात ना म्हणून हे खटले नीट चालू आहे. नाहीतर माझे एकटीचे काय झाले असते कोणास ठाऊक. इतकी माणसे, त्यात सगळ्यांच्या मर्जा सांभाळा. शिवाय रोज एक नवीन प्रश्न आहेच. हे करू का ते करू असे झाले असते हो मला. पण तुम्ही खांबासारख्या असता स्वयंपाकघरात म्हणून तर राहायलाच हवे मला तसे. काय नाहीतर तूच सांग मला माई. अगो तू एकटी कुठे कुठे पुरी पडशील. त्यात तुझा जीव भोळा आणि आमचे भाऊजी उदार करणं. मग तर बघायलाच नको. नाही पण बरी घाट घातली हो देवाने. अगो माई, तुला एक साधा सरळ सोपा उपाय सांगते. म्हणजे बघ हं, रात्री आपले सगळे आवरले म्हणजे चूल सावरून दिवसभराचा कारभार संपवून चुलीपाशी बसावे. एक पाव घटका बसावे आणि आठवावे आज दिवसभरात आपण काय काय केले, काय काय राहिले, काय काय उरले, काय काय पुरले, काय चुकले. म्हणजे सगळे काही सोपे होते. आणि मग मनाशी विचार करायचा की बाई उद्या मला काय काय करायचे आहे आणि उद्या जे करायचे आहे त्याची सगळी पूर्वतयारी झालीये का. सुरुवातीला सगळेच झाले असे वाटते आणि मग हा नियम अंगात मुरला की कामे कशी अगदी चोख पूर्ण होतात. आणि अगो माई, शिस्त शिस्त म्हणायची ती हीच. मीही अजूनही रोज चुलीपाशी एक पाव घटका बसते हो. म्हणूनच तर मला आज लक्षात आले की चक्क्यासाठी दही बांधलेले नाहीये, पुरणासाठी डाळ भिजत घातलेली नाहीये. म्हणून मी आपले करून टाकले सगळे.
ताई खरेच तुम्ही म्हणजे पुरे, माझे कौतुक पुरे झाले आता. उद्या मुंजीचा धबडगा आहे ना, नेहमीपेक्षा लवकर उठायचे. जाऊन नी जाता. अगो माई, या रमेला तुझ्या पुढ्यात घेतेयस का माझ्याकडे पाठवतेयस? पाठवते तुमच्याकडेच. ती अभ्यासिकेतच असेल अजून. कल्याण. बांगड्या माझ्यासाठी आणल्या स्वतः आणली.